दामोदर पंत समोर पहा. मी पण तुझ्यासोबत 2 घास खातो. अरे तू आणि मी वेगळा काय? या भूतलावरची आपण लेकरे झाली. मग भूतदया व्रताला दूर लोटून कसं चालेल? काय हे देवीदासच्या घरात भोजनावळी आणि बाहेर भुकावळी. कुणाला याची दया कशी येत नाही? क्षमा असावी, पण आपल्या वागण्यानं आम्ही अचंबित झालो. आपण जर जेवण मागितलं असतं तर कोणी दिलं असतं. असं उष्टान्न जेवण बरं नाही दिसत. उष्ट्याची चेष्टा करतोस? तुझं शरीर नाही का रे उष्ट? माईच्या पोटात राहून तिनं खाल्लेलं उष्टन्न नाही का खाल्लंस तू? अरे त्या उष्ट्यावर जगलास म्हणून तू हे जग बघितलं. उष्ट पंकजराव, हे काहीतरी अद्भुत दिसतंय. अंगाला दरदरून घाम फुटलाय. भर पावसात वीज कडकडावी तसा माझ्या अंगावर काटा उभा राहील. होय पंत, मला हे सगळं विलक्षण वाटतंय. या, आपल्यासाठी जेवण आणलं. पोटभर खा. जेवण आणलंय. सांग सांग. प्रेमाची भाजी, मायेचा भात आणि सुखाची पोळी वेगळं करून कसं चालेल? भक्षण करीती तेजस्वीची कांतिमय तनु, तेजस्वीची कांतिमय तनु, वाचे तपस्वी महा. पाणी गाई म्हशी पितात, तेच पाणी तुम्ही पितात. ज्या ओढ्याचं पाणी गाई म्हशी पितात त्या ओढ्याचं पाणी आपल्याला चालत नाही. आणि त्याच गाई म्हशीचं दूध कसं काय आपल्याला चालतं? स्वार्थासाठी निर्मळ आणि परमार्थासाठी गढूळ असा भेद का? अरे पाणी गढूळ नाही, आपलं मन गढूळ झालंय. मन बदला, मन बदला. गढूळपणा गळून पडेल. गढूळपणा गळून पडेल. महाराज, पंत, हा या तरुणानं अंतःकरणात मायेचा ओलावा निर्माण केला.